तर मंडळी, आज मी एक्सप्लेन करणार आहे 2018ची लव सोनिया मूवी, ज्या मूवीची IMDb रेटिंग आहे 7.4 आउट ऑफ 10. ही मूवी खूप इमोशनल आणि सोबतच तितकीच कमाल आहे. तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. मूवीच्या सुरुवातीला आपल्याला दोन बहिणी सोनिया आणि प्रीती दिसतात, ज्या त्यांच्या आईवडिलांसोबत मुंबईपासून 1400 किलोमीटर दूर राहतात. सोनिया आणि प्रीतीचे आई वडील शेतकरी असतात आणि सोनिया आणि प्रीती पण त्यांना शेतकामात मदत करतात. थोडक्यात त्यांची आर्थिक परिस्थिती खूप हलाखीची असते. ते पूर्ण कर्जबाजारी झालेले असतात आणि दुष्काळ पडल्यामुळं पीक पाणी पण काहीच नसतं. म्हणून सोनियाचे वडील नेहमी टेन्शनमध्ये असतात. सोबतच त्यांना हे दुःख पण असतं की त्यांना एकही मुलगा नाही, दोन दोन मुलीच आहेत. सोनिया त्यांची मोठी मुलगी असते आणि तिला या सगळ्या गोष्टी समजतात. म्हणून ती नेहमी तिच्या वडिलांनी सांगितलेल्या प्रत्येक कामात मदत करायची. जेव्हा प्रीतीच्या चुकांमुळे तिचे वडील तिला रागवायचे, तेव्हा सोनिया तिला वाचवण्याच्या प्रयत्नात नेहमीच आपल्याला दिसते. दोन्ही बहिणींचा बॉन्ड खूप स्ट्रॉंग असतो आणि त्या एकदम बेस्ट फ्रेंड सारख्या राहतात. नेक्स्ट सीनमध्ये सोनियाच्या वडिलांकडे दत्ता ठाकूर नावाचा त्या गावाचा एक मोठा जमीनदार येतो आणि त्याचं कर्ज मागायला लागतो. आणि तेव्हा सोनियाच्या वडिलांकडे पैसे नसल्यामुळं त्याला ते माफी मागतात आणि पैसे चुकवण्यासाठी काही आणखी सूट मागतात. नंतर आपण सोनिया आणि प्रीतीच्या स्कूलमध्ये अमर नावाच्या मुलाला बघतो, जो त्या दोघींसोबत शिकत असतो आणि अमरला सोनिया खूप पसंत असते. बट तो सोनियाला त्याच्या फिलिंग्स सांगू शकलेला नसतो. बट सोनिया आणि प्रीती अमरच्या मनात काय चाललंय हे जाणून असतात. अमर सोनियाला इम्प्रेस करण्यासाठी तिला जवळच्या नेट कॅफेमध्ये घेऊन जातो. त्या दोघींचे पैसे पण तोच देतो. तिथं अमर सोनिया आणि प्रीतीचा ईमेल ID बनवून देतो, म्हणजे जेव्हा केव्हा ते एकमेकांपासून दूर जातील तेव्हा ते ईमेलद्वारे कनेक्ट राहू शकतील. नेक्स्ट डे प्रीतीचे वडील तिला घेऊन कुठेतरी जाताना आपल्याला दिसतात. तेव्हा सोनिया हे बघते आणि ती पण त्यांचा पाठलाग करते आणि आपल्याला समजतं की सोनिया आणि प्रीतीचे वडील प्रीतीला दत्ता ठाकूर, जो त्या गावचा मोठा जमीनदार असतो, त्याला विकतोय आणि आपलं कर्ज फेडतोय. जेव्हा सोनियाला हे समजतं तेव्हा ती तिच्या वडिलांना असं न करण्यासाठी खूप विनवणी करते. तेव्हा आपण तिथं अंजली नावाच्या एका बाईला बघतो, जी प्रीतीला शहरात विकणार होती. पण सोनियाला याबद्दल माहिती नसतं. तिला वाटतं की तिचे वडील प्रीतीला कुठंतरी काम करायला पाठवत आहेत. म्हणून ती बोलते की तिला पण प्रीतीसोबतच राहायचंय. तेव्हा दत्ता ठाकूर त्यांच्या वडिलांना बोलतो की सोनियाला पण विकून टाक. तेव्हा त्यांचे वडील हे बोलून दत्ता ठाकूरला टाळतात की शेतीच्या कामात पण त्यांना कोणतरी हेल्प करायला लागतं, म्हणून ते सोनियाला विकण्याच्या तयारीत नसतात. सोनिया तिकडून परत येत असताना अमर तिला प्रपोज करतो. पण सोनिया प्रीतीच्या टेन्शनमध्ये असते आणि अमर तिला पसंत करतो हे तिला पटत नाही. कारण सोनियाचे वडील तिला नेहमी तिच्या रंगरूपावरून बोलत असायचे. तिला वाटायचं की तिच्यासारख्या एकदम साध्या मुलीवर का कोणी मुलगा लट्टू होईल. म्हणून ती अमरचं प्रपोजल धुडकावून तिकडून निघून जाते. आणि त्याच रात्री ती प्रीतीच्या शोधात दत्ता ठाकूरकडे जाते आणि तिला पण प्रीतीजवळ न्यायचं बोलते. म्हणून तो तिला नेक्स्ट मॉर्निंग यायला सांगतो. तेव्हा सोनिया कोणालाही न सांगता प्रीतीच्या शोधात अंजलीसोबत मुंबईला जाते आणि रात्र झाल्यामुळे त्या एका लॉजवर थांबतात. तेव्हा अंजलीला बघून ओनर समजतो की ही सोनियासोबत काय करणार, म्हणून तो सोनियाला तिकीटचे पैसे देऊन तिकडून निघून जायला सांगतो. पण सोनियाला प्रीतीच्या पुढं काहीच दिसत नाही, म्हणून ती अंजलीसोबत मुंबईला जाते. तिथे अंजली सोनियाला एका रेड लाईट एरियामध्ये नेऊन माधुरी नावाच्या महिलेच्या हवाली करते. त्या एरियाचा मालक फैजल असतो. अंजली सोनियाला विकून तिकडून निघून जाते आणि आता सोनियाला पण त्या जागेबद्दल डाऊट आलेला असतो, म्हणून ती तिथून पळून जाण्याचा प्रयत्न करते. बट तिथून पळून जाणं काय सोपं नसतं आणि सोनिया परत त्याच जागी फसते. नेक्स्ट सीनमध्ये सोनियाचे वडील दत्ता ठाकूरजवळ सोनियाबद्दल विचारपूस करायला येतात, कारण त्यांना माहिती असतं की सोनिया प्रीतीच्या शोधात इकडेच आली असणार. पण दत्ता ठाकूर या गोष्टीसाठी साफ मना करतो आणि बोलतो की त्याला माहिती नाही सोनिया कुठे आहे. मग तो सोनियाच्या वडिलांना काही पैसे देऊन परत न येण्याची धमकी देतो. नेक्स्ट डे माधुरी सोनियाला बोलते की फैजलने सोनियाला इकडे आणायला खूप मोठी रक्कम भरली आहे आणि जर सोनियाला तिच्या बहिणीला भेटायचं असेल तर तिने तिला बोललेली सगळी काम निमूटपणे करून फैजलचे पैसे चुकवावे आणि मग बहिणीसोबत जिथं जायचं तिथं जावं.
पण सोनिया काय ऐकायला रेडी नसते तेव्हा फैजल पण तिला हे समजवण्याचा प्रयत्न करतो आणि खूप प्रेमाने वागतो. पण सोनिया ऐकायला रेडी नसते तेव्हा फैजल त्याचं खरं रूप दाखवतो. तो सोनियाला खूप टॉर्चर करतो आणि खूप टॉर्चर सहन केल्यानंतर मग सोनिया फैजल जसं बोलेल तसं करायला रेडी होते. आणि दुसऱ्या सीनमध्ये आपण बघतो की सोनियाचे वडील अंजलीकडे येऊन सोनियाबद्दल विचारपूस करतात आणि अंजलीला पत्ता सांगण्याचे पैसे देतात. तेव्हा ती सोनिया मुंबईमध्ये असल्याचं सांगते. मग तिचे वडील सगळ्या रेड लाईट एरियामध्ये जाऊन सोनियाला शोधतात, पण सोनिया कुठंच भेटत नाही. तर दुसरीकडे सोनिया एका पोलीस ऑफिसरला बघते आणि ती त्यांच्या मागे जाते. त्यांना सगळं सांगते. तेव्हा तिला वाटतं की तो पोलीस ऑफिसर तिला तिकडून सोडवण्यात मदत करेल आणि तिच्या बहिणीचा पण शोध घेईल. बट होतं असं की तो पोलीस ऑफिसर तिला परत तिथंच आणून सोडतो आणि ही गोष्ट फैजलला माहिती पडल्यावर तो एक साप आणून त्याला सोनियाजवळ सोडतो आणि ती इतकी घाबरलेली असते की ती परत पळून जायची हिंमतसुद्धा करू शकणार नव्हती. त्यानंतर माधुरी सोनियाजवळ येऊन बोलते की ती लहान असताना तिच्या बहिणीसोबत थिएटरमध्ये पिक्चर बघायला जायची आणि घरी आल्यावर त्या दोघी त्या पिक्चरची ॲक्टिंग करायच्या आणि म्हणून सोनियाला ती बोलते की तू पण असा विचार कर की हे जे काही चाललंय तो एक पिक्चरच आहे आणि पिक्चर आहे म्हटल्यावर तो कधी ना कधी संपणारच. हे वाक्य ना माधुरी खूप मनातून बोललेली असते, जसं की माधुरी पण तिच्या पिक्चरचा द एंड होण्याची वाट बघते. नेक्स्ट सीनमध्ये मनीष नावाचा एक मुलगा तिथे येतो आणि बोलतो की त्याला आता नवीन मुलगी हवी आहे, म्हणून तो सोनियाला चूज करतो. आणि जेव्हा तो सोनियासोबत रूममध्ये जातो तेव्हा तो सोनियाला बोलतो की तो सोनियासोबत काही वाईट काम करणार नाही. तो इथं तिची आणि तिच्यासारख्या मुलींची हेल्प करायला आलाय. तो सांगतो की तो एका संस्थेसाठी काम करतोय आणि मुलींना असल्या प्लेसमधून रेस्क्यू करतो. जर सोनिया त्याला या कामात हेल्प करेल तर तो पण तिला इकडून रेस्क्यू करेल. नंतर आपण माधुरीवर सीन शिफ्ट होताना बघतो, जिथं तिला रक्ताची उलटी येते म्हणून ती डॉक्टरकडे जाते. तिथं तिला समजतं की तिला एड्स आहे आणि ती रडायला लागते, कारण तिला परत त्याच ठिकाणी जायचं असतं जिकडून तिला हा आजार मिळाला असतो. मग नंतर रात्रीच्या वेळेस सोनियाला कुठेतरी घेऊन जाताना आपण बघतो, जिथं आपल्याला बघायला मिळतं की सोनियाला प्रीतीशी भेटवण्यासाठी आणलेलं असतं. सोनिया प्रीतीला भेटून खूप खुश असते, पण प्रीती सोनियाला भेटून काही खुश नसते आणि प्रीती सोनियालाच तिथं असण्याचं रिझन समजते आणि तिला बोलते की सोनियाला आधीच माहिती होतं की तिचे वडील प्रीतीला विकणार म्हणून, पण तरी सोनियाने याबाबत काहीच केलं नाही असा आरोप प्रीती सोनियावर लावते. म्हणून प्रीतीला आता सोनियाचं तोंड पण बघायचं नाही असं ती बोलते. आणि तिथे आपण प्रीतीला ड्रग्ज घेताना बघतो आणि ती खूप नशेच्या अधीन गेलेली असते की तिला कळतच नाही ती काय बोलते. म्हणून रागातच प्रीती सोनियाला तिकडून निघून जायला सांगते. नेक्स्ट सीनमध्ये माधुरी आणि फैजल इंटिमेट होतात. ॲक्च्युली माधुरी मुद्दाम फैजलशी इंटिमेट होऊ बघते, कारण ज्या पर्सनने तिला या नरकात आणलंय त्या पर्सनला पण ती हाच रोग देऊन मारू बघते. बट फैजलला माधुरीच्या आजाराविषयी माहिती पडतं, म्हणून तो तिला तिकडून हकलून लावतो आणि जीवे मारण्याची धमकी देतो. नंतर आपण मनीषला बघतो, जो पोलिसांना घेऊन मुलींना रेस्क्यू करायला तिथं आलेला असतो. बट फैजलला आधीच या गोष्टीची खबर मिळाल्यामुळे तो काही मुलींना लपवून ठेवतो आणि मनीषला सोनिया कुठंच भेटत नाही. तो फक्त 2-3 मुलींना रेस्क्यू करू शकतो, ज्यात प्रीती पण असते. आणि मनीष सोनियाला घेऊन तिथून जाणारच तेव्हा मनीष ज्या पोलिसांसोबत तिथं आलेला असतो त्यांचा सिनियर तिथं येऊन त्याला हा एरिया माझाच आहे असं बोलून हकलवून लावतो, कारण सिनियर हा फैजलचीच जी हुजुरी करणारा असतो. म्हणून मनीषला तिकडून सोनियाशिवाय जावं लागतं. फैजल मुलींना भारतातच नव्हे तर बाहेर देशांमध्ये पण विकतो, जिथे तो माधुरी आणि सोनियाला नशा देऊन त्यांना आणि त्यांच्यासारख्या कित्येक मुलींना समुद्रवाटेने सिंगापूरला पाठवतो, जिथं त्या मुली रिच लोकांकडे पाठवल्या जायच्या. त्यांच्या अमानुष कृत्याने जर मुलींच्या प्रायव्हेट पार्ट्सला काही दुखापत झाली तर त्यांचं ऑपरेशन करून परत त्यांना व्हर्जिन बनवल्या जात असे. आणि असंच सोनियासोबत पण झालेलं आपण बघतो. सिंगापूरवरून परत त्या मुलींना दुसरीकडे पाठवतात तेव्हा त्या कंटेनरमध्ये माधुरी तिची स्टोरी सोनियाला सांगते की ती कशी या लोकांच्या तावडीत सापडली. ती सांगते की ती आणि तिच्या घरचे लोक पुष्करची यात्रा बघायला गेलेले तेव्हा माधुरी तिच्या बहिणीसाठी खाऊ घ्यायला ट्रेनमधून खाली उतरली आणि तिथं खूप जास्त गर्दी असल्यामुळं तिला तिचा ट्रेनचा डब्बा परत भेटलाच नाही.
तेव्हा काही लोकांनी तिला किडनॅप करून मुंबईला आणलं. त्यानंतर माधुरी आणि सोनियाला रेडी करून काही लोकांकडे पाठवतात. सोनियाला ज्या पर्सनकडे पाठवण्यात येते तो पर्सन सोनियाला कम्फर्टेबल फील करून देतो. तेव्हा सोनियाला तिथं लॅपटॉप दिसतो. तर ती तिथं ईमेल्स चेक करते तेव्हा त्यात अमरचे खूप मेसेजेस तिला दिसतात, ज्यात तो विचारतो की सोनिया तू कुठे आहेस? मी किती आणि कुठे कुठे तुला शोधलंय, पण तू मला कुठेच भेटली नाही. मी त्या वाईट प्लेसेसवर पण गेलो जिकडे लोकांनी मला सांगितलं की तू तिकडे भेटू शकतेस, पण तिथं पण तू मला भेटलीस नाही. तू जिथे कुठं असशील मला एकदा मेसेजचा रिप्लाय कर आणि मी तुला तिथं घ्यायला येईल. तेव्हा सोनियाला इतक्या दिवसानंतर आज कुठं जरा ते मेसेज बघून खुशी मिळाली असते आणि तिला वाटतं की या जगात असं कोणीतरी आहे ज्याला तिची पर्वा आहे. आणि जेव्हा अमरने तिला प्रपोज केलं होतं तेव्हा सोनियाला वाटलं होतं की तो खोटं बोलत आहे. आता प्रीती नाही म्हणून तो तिला भाव देतोय असा तिचा गैरसमज होता. आता तो पण दूर झालेला असतो आणि तिला विश्वास बसतो की अमरचं तिच्यावरच प्रेम आहे. सोनिया ज्या माणसाकडे आज गेली असते तो नोटीस करतो की सोनियाकडे साधा फोन पण नाही, म्हणून तो तिला त्याचा जुना फोन गिफ्ट देतो. सोनिया माधुरीला अमरविषयी सांगते. नेक्स्ट डे परत आपण सोनिया आणि माधुरीला रेडी करून श्रीमंत लोकांच्या पार्टीमध्ये पाठवताना बघतो. तिथं माधुरी स्वतःची नस कट करते की सगळ्यांचं लक्ष तिच्यावर जाऊन सोनियाला तिथून पळून जाण्याचा चान्स मिळावा म्हणून. आणि सोनिया पण माधुरीच्या डोळ्यात बघून ते समजते म्हणून ती तिकडून पळ काढते आणि अनोळखी देशात भटकते. तेव्हा काही लोक तिला राहायला आणि खायला देतात. तिथं एक लेडी येते जी मनीषसारखीच एका संस्थेचा पार्ट असते, जिथं ते लोक सोनियासारख्या मुलींची हेल्प करतात. तिथं ती लेडी सोनियाला व्हिडिओ कॉल मनीषशी कनेक्ट करून देते आणि आपण बघतो की तिथं प्रीती पण असते. तेव्हा सोनिया प्रीतीला बघून खूप खुश होते आणि प्रीतीला ती तिचा वेट करायला सांगते. त्या दिवसांपासून 118 दिवसांनी सोनिया भारतात परतते. ती त्याच संस्थेमध्ये जाते जिथे मनीष काम करतो आणि प्रीती पण आहे. बट तिथं पोहोचल्यानंतर मनीष सांगतो की प्रीती ड्रगच्या खूप आहारी गेल्यामुळं तिला नॉर्मल लाईफमध्ये ॲडजस्ट व्हायला त्रास झाला आणि म्हणून ती इथून पळून गेली. पण सोनिया परत तिच्या शोधण्याचा निर्णय मनात पक्का करते आणि ती त्याच संस्थेमध्ये राहून तिचं शिक्षण आणि नवनवीन गोष्टी शिकते आणि नवीन आठवणी निर्माण करते की जेणेकरून तिच्या जुन्या आठवणी मागे पडाव्यात. त्या संस्थेमध्ये असताना जेव्हा सोनियाचे पॅरेंट्स भेटायला येतात तेव्हा सोनिया तिच्या वडिलांना भेटत नाही, कारण त्यांनी जे काम केलं होतं त्यामुळं सोनियाच्या नजरेतून ते पूर्णपणे उतरले होते. म्हणून ती फक्त तिच्या आईलाच भेटते आणि त्यांच्यासोबत घरी यायला नाही बोलते. तिचे पॅरेंट्स तिकडून निघून जातात. काही दिवसानंतर अमर पण तिथे सोनियाला भेटायला येतो आणि आपण बघू शकतो की इतकं सगळं झाल्यानंतरही अमरच्या मनात आताही सोनियासाठी तेच प्रेम आणि आदर होता जो आधी होता. आता आपण बघतो की सोनिया प्रीतीला एक मेल लिहिते या आशेमध्ये की कधीतरी प्रीती तिचा मेल रीड करून तिला रिप्लाय देईल. ती लिहिते, प्रीती तू मी इथे यायच्या आधीच का सोडून गेलीस? मला तुझी खूप आठवण येते. आम्ही सगळेच तुझ्या शोधात आहोत आणि मी तुला परत शोधणारच. मी आता या संस्थेमध्ये बाकी मुलींसोबत राहते आणि आता हेच माझं घर आणि फॅमिली आहे. तुला विश्वास बसणार नाही पण ही गोष्ट खरी आहे की आपण कधी पण आपल्या आयुष्याची सुरुवात करू शकतो. तू तुझ्या आजूबाजूच्यांचं कधीच ऐकू नको. ते लोक त्यांच्या स्वार्थासाठी आणि फायद्यासाठी काही पण बोलणार, पण तू त्यांच्याकडे लक्ष न देता यावेळेस माझ्यासाठी सगळ्यांशी लढ आणि माझ्याकडे परत ये. मला रोज वाटतं की तू परत येणार, मग रडायला येतं की तू नाही येणार. नेक्स्ट डे परत मी हिम्मत करून तुझी वाट बघते आणि तसं पण मी आणि मंजिश दादा तुला शोधणारच. एकदा शोधून काढलंय तसंच परत शोधून काढणार. मी थांबणार नाही आणि काहीही झालं तरी तुझा पत्ता लावणारच. लव, सोनिया. सोनियाद्वारे प्रीतीला लिहिलेल्या या होपफुल नोटवर मूव्हीचा द एंड होतो. तर मंडळी, जसं या मूव्हीचं नाव आहे लव सोनिया, तसं या मूव्हीमध्ये एका मुलामुलीची लव्ह स्टोरी दर्शवण्यात आलेली नाही. बट हां, मूव्हीमध्ये प्रेम दाखवलं आहे बहिणी बहिणींचं. मोस्टली मूव्हीमध्ये आपण बहीण भावांचं प्रेम बघतो, बट या मूव्हीद्वारे आपल्याला दाखवण्यात आलं मोठी बहीण पण आपल्या लहान बहिणीला तितक्याच प्रेमाने मायेने ठेवते जसं एखादा मोठा भाऊ. सोनिया प्रीतीला प्रत्येक संकटातून वाचवताना आपल्याला दिसते. तिचं प्रीतीवर इतकं प्रेम असतं की ती प्रीतीच्या शोधात कशाची पण पर्वा न करता निघून जाते आणि तिच्या हिमतीने ती तिला शोधते पण.
पण प्रीतीला त्या लोकांनी नशा देऊन इतकं ॲडिक्ट बनवलेलं होतं की ती परत नॉर्मल लाईफमध्ये ॲडजस्ट करू न शकल्यामुळं परत त्याच दुनियात जाते. पण सोनिया तिची हिंमत मजबूत करून परत प्रीतीचा शोध घेण्याचा निर्धार मनात पक्का करते. तर मंडळी, ही होती लव सोनिया मूव्हीची स्टोरी. मला आशा आहे तुम्हाला हा मूव्ही आणि माझं एक्सप्लेनेशन आवडलं असेल. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळेल आणि तुमचा एकही व्हिडिओ मिस होणार नाही. चला तर मंडळी, भेटूया लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.